तर जय श्रीराम भावांनो, तर आजचा विषय असा होता की सकाळी सकाळी उठल्या ट्रॅक्टरवाला फोन आला, हळद घेऊन वावरात या म्हणे. आज तुमची हळद लावून देतो. तो ब्लॉग शेवट पर्यंत पहा, सगळं सांगतो. आज सकाळी उठलो का नाही की एवढं काम होतं की बगर आंघोळीच हळदी पोती घेऊन वावरात जायचं काम पडलं. मी आता म्हणलं आज आपल्याला आराम नाही, धनोला आराम नाही. म्हणलं आपल्या धनोवर आणि बाबाच्या याच्या पोर सगळे हळदीचे सगळे पोते आणून वावरात टाकले. आणि लगेच ट्रॅक्टरवाला आला, ट्रॅक्टर उतरवलं खाली आणि लगेच त्यात घेतली हळद टाकून. लगेच गजानन महाराजचं नाव घेऊन हळद केली पेरणं चालू. इकडे आपल्याला सांगितली होती कॅन भरून आणायची, तर घरी आलो कॅन घेतली भरून आणि लगेच कॅन घेऊन वावरात आलो. इकडे आपल्या शिरनाई भाऊ आलता वावरात. म्हणलं असा काम करायला रे, तर म्हणे निसर्गाची हवा घेत असतो म्हणे. आपण हळद पेरणं झाली तर कुठे कुठे हळद उघडी होती, तर आपण ती हळद घेतली बुजून आणि घरी आलो. घरी कपडे घातले निघालो लगेच वाशिमले. आज होता आपला MSCIT चा पेपर, तर किती मार्क पडते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि क्लासला जाण्याआधी लोटांगणी महाराजचे दर्शन घेतले करून लगेच वासमात गाडी टाकली. वासमात आल्या लगेच आपण घेतलं की नया गाडीत पेट्रोल टाकून MSCITच्या क्लासवर आलो. क्लासवर आल्या घेतले हनुमानजीचे दर्शन करून. आणि इकडे होता आपल्या भाऊचा पेपर झाला की होता आपला पेपर. आणि इकडे लेकरात चालला होता मंदिरात फ्री फायर खेळ. लेकर पेपर देऊन बाहेर आले की आपल्याला घुसायचं काम पडलं नाही. पाणी पिलं लगेच गेलो पेपर लिहित. कॅम्प्युटर केलं चालून, पेपर केला सोडवून चालू. पेपर सोडवला आणि लगेच तहसील मध्ये आलो. तर तहसील मध्ये चालू होतं गौरवचं काहीतरी काम. तर गौरव दौडून घेतली चाबी लगेच लावली गाडीला निघालो. मी किसना बदाम शेक प्यायले, बदाम शेक पिला आणि लगेच पैसे दिले घराकडे घेऊन घेतला 2-3 ग्लास. निघालो घराकडे. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.